आता पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या राजकीय टॉप 9 बातम्या। राहुल गांधींची जीभ छाटू नये तर त्यांच्या जीवेला चटके द्यायला हवे। शिंदेंच्या आमदारानंतर आता भाजपचे खासदार अनिल बोंडेंचं वादग्रस्त वक्तव्य। राहुल गांधींवर हल्ला करण्याचा कट परदेशात रचला जातोय। आजीसारखी अवस्था करून असं बोललं जातं हे हल्ल्याच्या कटाचाच भाग। संजय राऊतांचा गंभीर आरोप। राहुल गांधींवर वक्तव्य करण्याची अनिल बोंडेंची लायकी नाही। वाचाळवीरांविरोधात काँग्रेस उद्या राज्यभरात आंदोलन करणार। बोंडेंनी केलेल्या वक्तव्यावरून पटोले आक्रमक। अनिल बोंडेंचं मानसिक संतुलन बिघडलंय। राज्यात दंगली घडवण्यासाठी त्यांचं वक्तव्य। बोंडेंना फडणवीसच प्रवृत्त करत असल्याचा काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूरांचा आरोप। काँग्रेस नेते अजय माकन यांच्याकडून संजय गायकवाडांविरोधात वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी पोलिसात तक्रार। केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू, तरविंदर मारवा यांच्यासह अन्य दोघांविरोधात तक्रार दाखल। संजय गायकवाड रस्त्यावर लोकांना मारणारा गुंड। महाराष्ट्राच्या राजकारणाला यूपी बिहार सारखं करू नका। संजय गायकवाडांचा राहुल गांधींवरील वक्तव्यावरून वर्ष गायकवाडांची टीका। महायुतीत एकनाथ शिंदेंची शिवसेना मोठा भाऊ राहणार असं चित्र आहे। शिंदेंकडून भाजपची कोंडी केली जाते म्हणून 200 जागा म्हणणारी भाजपा 110 वर आली आहे। तर आता मुख्यमंत्री पदावरून भांडणारे पुढे जाऊन विरोधी पक्ष नेते पदावर भांडतील। आमदार रोहित पवार यांचा खोचक टोला। महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर येणार। मला काहीतरी सांगायचंय नावाचं मुख्यमंत्री शिंदेंच्या जीवनावर आधारित नाटक येणार आहे। एकपात्री नाटकातून शिंदेंचा नाट्यमय राजकीय प्रवास उलगडणार आहे। मुख्य भूमिकेत अभिनेता संग्राम समेळ असणार आहेत। पालकमंत्र्यांनी भ्रष्ट अधिकारी कर्मचारी आणून ठेवले आहेत। अनेकदा सांगूनही धनंजय मुंडेंवर कारवाई होत नाही। गेवराईत भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय। पंकजाताईंना सांगूनही वेळ दिला नाही। गेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांची जाहीर नाराजी।